ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड या नावाने कार्यरत असणाऱ्या संघटना आणि पक्षाकडनं वारंवार छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातोय। संभाजी ब्रिगेडनं नावामध्ये बदल करून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असे करावे किंवा संघटनेचं नाव बदलावं, अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे दीपक अण्णा काटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय। या प्रसंगी फाउंडेशनचे प्रतिभा पाटील, आरती जयस्वाल, नाना वाघेरे, प्रकाश आंधळकर तसेच विष्णू कुऱ्हाडे आदी या ठिकाणी उपस्थित होते। दीपक अण्णा काटे म्हणालेत की अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण भारतवासियांसाठी आदर्श आहेत। महाराष्ट्रामध्ये मात्र संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान करत आहे। या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी अनेकदा पत्रव्यवहार करून भेटी घेऊन पाठपुरावा केलाय, मात्र संघटनेकडनं सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे आणि अन्य पदाधिकारी एकीकडे संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्याला कठोर शासन करण्याची तसेच महाराष्ट्रामध्ये राहून देण्याची भाषा करतात, मात्र स्वतःच्या संघटनेच्या नावामध्ये महाराजांचा एकेरी उल्लेख सर्रासपणे करतात। त्यात बदल करण्याची मागणी केली तर त्याकडे दुर्लक्ष करतात। संघटनेनं संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज असं पूर्ण लिहावं। संघटनेने नावामध्ये बदल केला नाही तर त्या संघटनेची आणि पक्षाची नोंदणी तात्काळ रद्द करावी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कठोर भूमिका घ्यावी, तसेच अवमान करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। शिवभक्त शंभू भक्तांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या विरोधामध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं येत्या 3 एप्रिलपासून राज्यभरामध्ये आंदोलन छेडलं जाणार आहे। पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, रायगड इथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असे दीपक अण्णा काटे यांनी म्हटलंय। आमची मागणी ही आहे की संभाजी ब्रिगेडने त्यांच्या नावात असा बदल करावा जेणेकरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनादर होऊ नये, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं, अन्यथा त्यांनी ते नाव बदलावं। आणि यासाठी आम्ही राज्यातल्या 36 जिल्ह्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देत आहोत आणि विनंती करत आहोत की या संघटनेचं नाव बदलावं आणि जर ते बदलत नसतील तर या संघटनेची मान्यता रद्द करावी, कारण हे प्रकरण तेवढं गंभीर आहे। ज्यांनी आपल्या देव देश धर्मासाठी प्राणाची आहुती दिली, ज्याच्यामुळे देवळाचा कळस, गोट्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित आहे, अशा महान व्यक्तीचं एकेरी उल्लेख करणं हे पापच आहे। त्याच्यामुळे हे नाव बदललंच पाहिजे अशी आपली स्पष्ट भूमिका आहे। आणि ही भूमिका फक्त माझी ना आम्ही इथं बसल्याची नसून महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींची, शंभूप्रेमींची आंदोलनाचा इशारा हो। आम्ही राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चे करणार आहोत, याच्यानंतर मग मंत्रालयावर। आज पत्रकार परिषद घेतली, किती तारखेनंतर आंदोलन करणार? आज पत्रकार परिषद घेतली। आमचं 3 तारखेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आहे, 7 तारखेला सातारा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन आहे, 11 तारखेला कोल्हापूर। असं बॅक टू बॅक, म्हणजे कोल्हापूर झाले की सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, रायगड असं बॅक टू बॅक आहे। मंत्रालयामध्ये किती तारखेला तुम्ही आंदोलन पुकारणार आहे? नाही, त्याच्या अजून हे झालं ना, कारण आपल्याला आधी 36 जिल्हा कम्प्लीट करायचं, त्यांचा रिस्पॉन्स आहे काय माहित। उद्या जर त्यांना आपली पत्रकार बघून जर त्यांची सतसत विवेक बुद्धी जागृत झाली, जी त्यांच्याकडे नाहीये, अजिबात नाहीये, ती जर जागृत झाली आणि त्यांनी हिथंच पत्रकार परिषद घेऊन सांगितले की बाबा आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करतोय, तर मग कशाला बाकीचा विषय। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 पुणे।